हॅलो एव्हरीवन. मला माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे हेल्थ इन्शुरन्स रिगार्डिंग. मी 1 वर्ष अगोदर स्टार हेल्थची वुमन्स केअर पॉलिसी घेतली होती. माझे जे इन्शुरन्स ॲडवायझर आहेत मिस्टर अक्षय भोळ सरांकडून स्टार वुमन्स केअर म्हणून पॉलिसी होती. ही स्पेशली मी ही मॅटर्निटीसाठी घेतली होती आणि मी त्याला इलिजिबल होतो आफ्टर 1 इयर इलिजिबल असतात तुम्ही डिलिव्हरीसाठी. तर मी त्याच उद्देशाने घेतली होती आणि तसं झालं. 1 वर्षानंतर डिलिव्हरीला मी इलिजिबल झाल्यानंतर माझ्या वाईफची डिलिव्हरी 1 वर्षानंतर झाली आणि त्यासाठी मी क्लेमसाठी आता डिलिव्हरी क्लेम मला इन्क्लूड होतं. त्यासाठी मी क्लेमसाठी मिस्टर अक्षय बुराड सरांना फोन केलेला. तर त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला. तर माझं डिलिव्हरी जे झालेलं अमाऊंट होतं एवढं काही जास्त नव्हतं, त्यामुळं मी जास्त इंटरेस्ट घेतला नाही. पण अक्षय बुराड सरांनी मला चांगला सपोर्ट केला आणि ते क्लेम मला मिळवून दिला. काही दिवसानंतर 2-3 दिवसानंतर माझ्या बेबीला जॉन्डिस आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं ब्लडमध्ये. तर मी त्या रिगार्डिंग सरांना फोन केला. तर सरांनी मला सांगितलं की त्या आपल्या स्पेशल पॉलिसी आहे त्यामध्ये तुमचं जे प्रीमियम आहे, तुमचं जे अमाऊंट आहे पॉलिसीचं, त्याच्यामध्ये 25% तुमच्या बेबीला इन्क्लूड आहे अमाऊंट. तर मी तसं त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली. म्हटलं अरे वा, चांगलं झालं आता. तर मग मी एक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जिथं लिंक हॉस्पिटल आहे कॅशलेससाठी गेलो होतो मी. तिथे गेल्यानंतर अक्षय बुराड सरांनी त्यांच्या इन्शुरन्स पर्सनला बोलून हा प्लॅनची माहिती दिली आणि आम्ही तिथं ॲडमिट झालो. मला असं वाटलं की आता बेबीसाठी कवर आहे तर मदरसाठी काय असणार आहे, रूमचे याचे त्याची फॅसिलिटीज. तर मग मी सरांनी मला त्या क्लॉजमध्ये पॉलिसी सरांना सगळी माहिती आहे. सरांनी त्या पॉलिसीमध्ये मला एक क्लॉज मेन्शन करून पाठवला, स्क्रीनशॉट करून पाठवला की सर यामध्ये मदरला पण इन्क्लूड फॅसिलिटीज आहेत. जर बेबी तुमचा NICUमध्ये असेल तर मदरसाठी एक स्पेशल सिंगल प्रायव्हेट AC रूम आहे. तर पहिले मी हॉस्पिटलमध्ये त्यांना विचारलं पण त्यांनी काय मला अलाव केलं नाही. जेव्हा सरांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते हॉस्पिटलचे इन्शुरन्स पर्सन आहेत त्यांच्याशी, तर त्यांनी बोलले की ठीक आहे तुम्ही क्लॉजमध्ये आहे तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता हे ट्रीटमेंट झाली. 5-6 दिवसानंतर आम्हाला डिस्चार्ज करायचा होता. तर फर्स्टली आम्ही जे क्लेम टाकलं विथ रूम टाकलं होतं, स्टार मदर केअरचं जे आहे विथ रूम टाकलं होतं. पण त्यामध्ये काय त्यांनी क्लेम रिजेक्ट केलं. अक्षय सरांनी पुन्हा कन्फर्मेशन घेतलं, मेल केले कंपनीवाल्यांना, स्टार हेल्थवाल्यांना. तर त्यांनी ॲक्सेप्ट केलं की ह्या क्लॉजमध्ये मदरला रूम इन्क्लूड आहे आणि माझं अमाऊंट हे ॲक्सेप्ट म्हणजे त्यांनी मला पूर्णपणे क्लेम दिला. आणि यासाठी मिस्टर अक्षय सरांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्यांच्या टीमनंही भरपूर प्रयत्न केले. त्याचबरोबर जे अक्षय सरांनी जे मला गाईड केलं त्या टाईमला, म्हणजे मी प्रत्येक स्टेजला मी त्यांना फोन करत गेलो आणि त्यांनी माझा कधीही कॉल असा म्हणजे कॉल ड्रॉप केला नाही. प्रत्येक वेळेस त्यांनी मला कॉल पिकअप करून योग्य ते गायडन्स केलं आणि त्यांची टीम पण त्यांच्यासोबत होती. त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे क्लेम अमाऊंट मिळालेलं आहे मला ते पूर्णपणे मिळालेलं आहे विथ रूम पूर्णपणे. आणि मॅटर्निटीचं बी त्यांनी मला पोस्ट करून डॉक्युमेंट मागून घेतले आणि मॅटर्निटीचं पण क्लेम त्यांनी मला क्लिअर करून दिलं. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे आणि असंच त्यांनी मला सपोर्ट करत राहावा आणि मी त्यांना असंच मी त्यांना असंच माझे एक्सपिरियन्स शेअर करत राहील. थँक्यू.